रामकृष्ण हरी शिव शिव अक्षरे दोन शिव शिव अक्षरे दोन शिव शिव
जो जपे रात्रंदीन धन्यतयाचा संसार परमार्थाचे तेची घर सदोदित वाचे जपे शिव शिवसाचे धन्यतयाचा संसार परमार्थाचे तेची घर एका जनार्दनी शिव सोपा मंत्र तो राणीव धन्यतयाचा संसार परमार्थाचे तेची घर विठ्ठल अक्षरे दोन जो जपे रात्रंदीन धन्यतयाचा संसार परमार्थाचे तेची घर पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन समचरण सरोजम सांद्रणीलाबुदावम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुळशीमाला कंधरम कंजनेत्रम सदयधबलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्पुरधिप्रदेशं विधीन्द्रादिदेवो सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं भाविक विश्वासी तुका म्हणे
शिव शिव अक्षरे दोन जो जपे रात्रंदीन धन्य तयाचा संसार परमार्थाचे तेची घर. प्रतिवर्षाप्रमाणे शिवप्रतिष्ठान यांच्या आयोजनातून योगदानातून संपन्न होणारा हा नामयज्ञ नामसप्ताह 25व्या वर्षामध्ये आनंदानं उत्साहानं संपन्न होत आहे. आज या नामसप्ताहाचा 10वा दिवस आहे. संपूर्ण दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये यावेळेस आयोजित केलेले हे कीर्तन आणि कीर्तन प्रसंगी भगवत सेवेसाठी निवडलेला अभंग संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांचा मंत्र साधनेचं महत्व आणि त्याची फलश्रुती सांगणारा संत एकनाथ महाराजांचा हा अभंग आपल्या पाठामध्ये चिंतनामध्ये असेल नसेल. उर्वरित वेळेमध्ये या अभंगाचं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. संप्रदायातले आपण सर्वांचे श्रद्धास्थान आमचे ज्येष्ठ स्नेह सहोदर आदरणीय हरिभक्तीपरायण संतोषजी महाराज पवळे महाराजाई आपण सर्वांच्या वतीनं हे आमंत्रण माझ्यापर्यंत पोहोचवलं. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. दीपोत्सव हरिपाठ एका कार्यक्रमामुळे मग पर्यायाने पुढच्या कार्यक्रमाला उशीर म्हटल्यानंतर थोडं अर्ध्या पाऊण तासानं उशिरा सुरुवात झालेला हा कार्यक्रम आहे. अजूनही किती वाजता उरकायचं हे मला सांगितलं नाही महाराज. संत एकनाथ महाराजांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. उद्या महाशिवरात्रीचा पर्वकाळ आहे आणि तो पर्वकाळ आज सुरू झालेला आहे. या पर्वकाळावरती आपल्याकडून नामसाधना घडावी. अध्यात्माच्या उपासना पद्धतीमध्ये मंत्र साधना एक अत्यंत प्रभावी उपासना पद्धत आहे आणि या पर्वकाळावरती ही साधना घडावी असा दृष्टिकोन समोर ठेवून बरेच पर्वकाळ येतात वर्षभरामध्ये. संक्रांत हा एक पर्वकाळ आहे. साधला हा पर्वकाळ गेला अंतरित देव तिळी आला गोडे गोड जीव झाला तो एक पर्वकाळ आहे. ग्रहण हा पर्वकाळ आहे. द्वादशी हा एक पर्वकाळ आहे. वर्षभरामध्ये असे बरेच पर्वकाळ येतात. ग्रहणाचा पर्वकाळ आहे. साधनेला महत्व देणाऱ्या साधकांनी या पर्वकाळाची संधी सोडायची नाही. त्या पर्वकाळामध्ये केलेली नामसाधना ही आपल्याला अनेक रूपानं प्रभावी ठरते. त्या दिवसाचे जे व्ह्यू असतात, त्या दिवसाचे जे आर्तता असते, त्या दिवसाची स्पंदन ही अधिक रूपानं आपल्याला फलश्रुती देते. आता उद्याचा पर्वकाळ आज एकादशीच्या पर्वकाळावरती सुरू आहे. आज भागवत एकादशीचा पर्वकाळ आणि उद्या महाशिवरात्रीचा पर्वकाळ आहे. ही फार मोठी पर्वणी आहे. बऱ्याच जणांना संकट कोसळलं असेल. महाराज आज एकादशी आणि उद्या दिवसभरामध्ये फोन येत आहे. 4 दिवसापासून फोनची सुरुवात. महाराज काय करायचं काय करायचं म्हणजे याचं काय करायचं हो. बऱ्याच जणांना टेन्शन मोठं संकटच कोसळलंय. आपल्या एकादशीची गंमत न सांगितलेली बरी. अलीकडे तर संप्रदायामध्ये समीकरण केलंय. संप्रदायामध्ये एक नवीन समीकरण केलं. दिवसभर सर पण तुम्हाला माहिती आहे म्हणजे विठ्ठला भगवान अत्यंत महत्वाचा पर्वकाळ आपल्याला हा चालून आलेला आहे आणि या पर्वकाळावरती आपल्याकडून जास्तीत जास्त नामसाधना घडावी. त्या नामसाधनेची फलश्रुती आणि त्या मंत्र साधनेचं महत्व सांगणारा संत एकनाथ महाराजांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. विठ्ठला आपल्या देशामध्ये यंत्र साधना, तंत्र साधना आणि मंत्र साधना या 3 साधना प्रामुख्याने मानल्या जातात. यंत्र, तंत्र आणि
मंत्र मंत्र साधना अशी आहे, त्याची फलश्रुती सांगताना मननात त्रायते तस्मात इति मंत्र, हा ज्याचं मनन केल्यानंतर जो आपल्याला तारतो त्याला मंत्र म्हणतो. अनेक प्रकारचे आहेत मंत्र, काही बीजाक्षरी आहेत, काही षडाक्षरी आहेत, काही पंचाक्षरी आहेत, काही अष्टाक्षरी आहेत, काही 12 अक्षरी आहेत, काही 24 अक्षराचे मंत्र आहेत, काही दीर्घोत्तरी मंत्र आहेत, काही लघुत्तरी मंत्र आहेत. स्वतंत्र विषय घेऊन या विषयाचा विस्तार करणं किंवा एका मुद्द्यावरती विस्तार करणं हा खूप विस्तारपूर्वक मांडण्यासारखा बोलण्यासारखा विषय आहे. पण मंत्र ही जीवनाची अत्यंत प्रभावी साधना आहे. विठ्ठला संत तुकाराम महाराजांना वयाच्या 24व्या वर्षी त्यांच्या जीवनाची दिशा बदलणारा दिवस 10 जानेवारी 1633 योगायोगानं गुरुवार होता त्या दिवशी, आणि योगायोगानं माघशुद्ध दशमी, आणि याच दिवशी मंत्र साधनेचा परिणाम जीवनामध्ये मंत्र दिला राम कृष्ण जीवनाची दिशा बदलली. वय 24वं आहे. पूर्वीची मंडळी 24वं 25वं वय असेल तर त्याला गदे 25 म्हणायचे, बरोबर ना महाराज? गदे 25 म्हणायचं. हे वय म्हणजे चुकीच्या मार्गाला जाण्याचं हे वय आहे. आणि या वयाच्या 24व्या वर्षी महाराजांच्या जीवनामध्ये अशी एक घटना घडली की पूर्ण दिशाच बदलली जीवनाची. त्याला अलीकडे आम्ही टर्निंग पॉइंट म्हणतो. जीवनाची दिशा बदलणारा दिवस. वयाच्या 20व्या वर्षापर्यंत जो काळ आहे तो महाराजांचा प्रापंचिक अवस्थेचा काळ आहे. वयाच्या 20व्या वर्षापासून 30व्या वर्षापर्यंत जो काळ आहे त्याला साधक अवस्थेचा काळ म्हणतात, आणि 30व्या वर्षापासून 41व्या वर्षापर्यंत जो काळ आहे त्याला सिद्ध अवस्थेचा काळ म्हणतात. या साधक अवस्थेमध्ये साधकाने साधनेला प्राधान्य द्यावं. साधकाला साधना प्रिय पाहिजे. भंडारा, भामचंद्र, गोरावडेश्वर या तिन्ही डोंगरावरती महाराजांचा काळ साधनेमध्ये गेला. म्हणून आपण या महाराजांनी जो साधन काळामध्ये आपला काळ घालवला त्या काळामध्ये साधकाने जास्तीत जास्त परिश्रम आणि मेहनत घ्यायची असते. साधनेचा पण महाराज काळ ठरलेला. त्या काळात केलेली साधना म्हणून संत तुकाराम महाराजांनी आपला अनुभव सांगितला. मंत्र दिला राम कृष्ण. बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी या मंत्राचा प्रभाव पडला जीवनामध्ये आणि पूर्ण जीवनाची दिशा बदलली गेली. मंत्र साधनेची फलश्रुती, मंत्र साधनेचं महत्व आहे. एक चिंतन करण्यासारखं आहे. संत एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामींच्या आशीर्वादानं प्रत्यक्षपणे भगवान गुरुदेव दत्तात्रयांचा साक्षात्कार झाला होता. संत एकनाथ महाराज म्हणजे देवगिरी पासून 6 किलोमीटर अंतरावरती एक सुलोभंजन डोंगर आहे. या डोंगरावरती केलेली जी 12 वर्षाची तपश्चर्या आहे आणि यानंतर प्रत्यक्ष भगवान गुरुदेव दत्तात्रयांचा साक्षात्कार झालाय. पण इथे मात्र शिव या मंत्राचं महत्व आणि त्याची फलश्रुती सांगतायत. विठ्ठल मंत्र साधनेचं महत्व सांगताना
काही मंत्र बीजाक्षरी असतील, काही षडाक्षरी असतील, काही पंचाक्षरी असतील, काही अष्टाक्षरी असतील, काही 12 अक्षरी मंत्र असतील. बघा, ओम नमो भगवते वासुदेवाय हा भीष्माचार्यांचा मंत्र आहे, वाचा सिद्धीचा मंत्र आहे. त्या मंत्राची सिद्धी जर आपल्याला झाली, असं 1-2 दिवसात आणि वर्ष 6 महिन्यात नाही या गोष्टी होत. अनेक काळ या मंत्राची साधना जर आपल्याकडून घडली तर त्याला वाचा सिद्धी प्राप्त होते. पण तेवढी साधना आपल्याकडून घडायला तयार. कसं झालंय, अलीकडे माणसं कमी वेळामध्ये जास्त फायदा पाहतात, बरोबर ना? कमी वेळामध्ये जास्त फायदा, अशी आपल्याला सवय, एक मानसिकता बनली माणसं. जिकडे शेकडो आणि हजारो वर्ष तपश्चर्या केले, साधना केले, नंतर त्याची अनुभूती एवढं सहज नाही. लक्षात आलं? रामायणामध्ये तुम्ही शबरी मैयाचा इतिहास ऐकला असेल, चरित्र ऐकलं असेल. आपल्या देशाच्या उत्तरेच्या भागामध्ये जी घनदाट जंगल आहेत, या जंगलाचा जो राजा आहे, या जंगलामध्ये राहणारा जो भिल्ल वर्ग आहे, या भिल्लांच्या वस्तीचा जो प्रमुख आहे, त्याला त्या भागामध्ये शबर म्हणतात. शबर म्हणजे राजा. त्या भाषेमध्ये शबर या शब्दाचा अर्थ आहे राजा. आणि भिल्लांच्या वस्तीचा प्रमुख असणारा जो राजा आहे, जो शबर आहे, त्याची मुलगी आहे शबरी. वडिलांच्या नावावरून ते नाव पडलंय शबराची शबरी. मी का मुद्दा आपल्या समोर मांडला? 72 वर्ष ती वाट पाहते, 72 वर्ष. कारण मतंग ऋषीनं फक्त एका वाक्यात तिला सांगितलं होतं, बेटा याच आश्रमामध्ये तुला भगवान श्रीराम एक दिवस दर्शन द्यायला येतील. एका वचनावरती विश्वास ठेवला आणि 72 वर्ष उतरत्या वयामध्ये अंथरूण धरलेला आहे. रोज डोळे लावून वाट पाहायची, आज माझे भगवान येतील. कदाचित या मार्गाने आले तर तो मार्ग स्वच्छ करून ठेवायचा, कदाचित या मार्गाने आले तर ती रस्ता वाट साफ करायची, अचानक आले तर कुठेतरी 2-5 फळं त्यांना द्यायला पाहिजेत, फळं आणून ठेवायची. भगवान प्रभू आले तर एखादी पुष्पमालिका त्यांच्या गळ्यात घालायला पाहिजे, फुलांची पुष्पमालिका तयार करून ठेवायची. हे रोज. आणि करता 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 72 वर्ष वाट पाहायची. एवढी थांबण्याची तयारी. जब मेरे राम जी का कधी भगवान येतात. एवढी थांबण्याची आजच्या साधकाची तयारी नाही. वाईट वाटून घेऊ नका, पण अलीकडचा साधक तसा उतावीळ झालाय. त्याला लगेच पाहिजे, पी हळद आणि हो गोरी, ताबडतोब पाहिजे, त्याला रिझल्ट लगेच पाहिजे. अनेक काळ साधना ज्या वेळेला आपल्याकडून घडते त्यावेळेला साधनेची फलश्रुती. अलीकडचा साधक हा ताबडतोब पाहतोय, लगेच पाहतोय. थांबण्याची तयारी ठेव. धीर धरी धीरापोटी. पुढचं वाक्य बोलायचं नाही, हाती येतील 40 कोटी. पुढचं वाक्य नाही बोलायचं, मी एवढंच फक्त बोललोय, धीर धरी धीरापोटी. थांबण्याची तयारी पाहिजे. 72 वर्ष डोळे लावून भगवान प्रभूंची वाट पाहायची.
वयाच्या 72व्या वर्षी अंथरुणावर पडली असताना अचानकपणे दरवाजामध्ये भगवान उभे. तिने असं लोटांगण घेतलं भगवान प्रभूंच्या पायावरती. भगवान खाली वाकले, दोन्ही हाताला पकडलं, उभी केली. भगवान प्रभूंचं आणि शबरी मैयाचं जे बोलणं आहे त्याला शबरी स्तोत्र म्हणतात. फार छान पुढे प्रसंग आहे. मला इथपर्यंतच हे थांबवायचंय का? मंत्र साधना ही एक प्रभावी साधना आहे. त्याची फलश्रुती जेवढा काळ त्याच्यामध्ये जाईल तेवढं. बघा, माऊलींच्या हरिपाठामध्ये असं म्हणणं आहे, ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी आणि धरोणी श्री हरी जपे संध्याकाळी. असं नाही ना, जपे सदा 24 तासातला प्रत्येक क्षण आम्ही त्याच्यामध्ये अंतर्भूत करू, त्यावेळेला त्याचं फळ आहे. आम्ही संध्याकाळी एखादा जप केल्यानंतर आम्हाला जास्त पाहिजे, म्हणजे कमी वेळेमध्ये आम्हाला जास्त पाहिजे. रोज सकाळी हात जोडून सूर्याला नमस्कार करायचा आणि मग मंत्र म्हणायचा. आदित्यश नमस्कार आणि कुर्वंती दिने दिने जन्मांतर सहस्रेषु जन्मोजन्मेचा दारिद्र्य जाईल. रोज सकाळ संध्याकाळ जर 12 ज्योतिर्लिंगाचं स्मरण केलं, सौराष्ट्रे सोमनाथम च फळ काय एतानी ज्योतिर्लिंगानी सायं प्राप्त पठेन रहा सप्त जन्म कृतम पापण स्मरणेन विनश्य. 7 जन्माचं पातक फिटलं जाईल, ही त्याची फलश्रुती आहे. बघा, मंत्राच्या काही कोटी आहेत. मंत्राच्या काही कोटी आहेत. काही मंत्र प्रवासात म्हणायचे नसतात. काही मंत्र प्रवासात म्हटले तरी चालतात. काही मंत्र सूर्योदयाच्या नंतर म्हणायचे असतात, सूर्यास्ताच्या नंतर म्हणायचे नसतात. वाईट वाटून घेऊ नका, पण काही मंत्र महिलांनी स्त्रियांनी म्हणायचे नसतात, पुरुषांनी म्हटले तरी चालतात. बघा, हा स्वतंत्र विषय, चर्चा करता येईल आपल्याला या विषयावरती. मंत्राच्या कोटी, मंत्राच्या साधनेच्या पद्धती मी आपल्या समोर मांडतोय. काही मंत्र असायला दिसायला म्हणायला सोपे वाटतात, पण प्रत्यक्षपणे म्हणताना आपल्याकडून दोष येतो. समजा ओम नमः शिवाय हा मंत्र आहे, म च्या पुढे विसर्ग आहे आणि विसर्गाच्या पुढे सशातला, शामृगातला, षटकोणातला आणि श्री गणेशातला या अक्षराने सुरू होणारा जर शब्द आला तर जोडून बोलण्याची पद्धत आहे. नमश नमश असं बोलावं लागतं. मनोर्बुद्धी अहंकार चित्तानि नाहम न चक्षोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे न च व्योमर भूमीर्न तेजो न वायू चिदानंद रूपश चिदानंद रूपश असं जोडून बोलावं लागतं, कारण पुढे विसर्ग आहे. आपण ओम नमः शिवाय बोललो की आपल्याकडूनच तो दोष घडतो, त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. म्हणायला दिसायला सोपे वाटतात, पण असायला अवघड असतात. मी मंत्राच्या कोटी, मंत्राच्या साधना पद्धती आपल्या समोर मांडतोय. विठ्ठला साहजिकच प्रश्न येतो आपल्या समोर, महाराज मग हे सगळं जर म्हणायला अवघड आहे, त्याची साधना अवघड आहे, हे सगळं तर अवघड आहे, तर मग असा एखादा सोपा मंत्र नाही का जो आम्हा सर्वसामान्य माणसाला म्हणण्याजोगा आहे, म्हणण्यासारखा एखादा सोपा मंत्र सांगा. आणि मग संत एकनाथ महाराजांच्या समोर हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्यांनी सोपा मंत्र आपल्या समोर मांडला. कोणता? अभंगाच्या पहिल्या शिव शिव शिव
शिव अक्षरे दोन. जो कोणी रात्रंदिन त्याचा जप करत असेल त्याचा संसार धन्य, त्याचा प्रपंच धन्य, तो स्वतः धन्य. ही फलश्रुती आहे. लक्षात आलं का? दोनच अक्षरी आहे. शिव शिव अक्षरे दोन. किती सोपा मंत्र आहे बघा. पण सुरुवात पाहावी लागते. रस्व आहे का दीर्घ आहे? शिव जर रस्व असेल तर अर्थ बदलतो आणि दीर्घ असेल तर अर्थ बदलतो. म्हणजे गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये 10वा श्लोक आहे. या श्लोकामध्ये भी हे अक्षर दोनदा आलंय, पण एक भीमासाठी आलंय आणि एक भीष्मासाठी आलंय. भीष्म बोलताना दीर्घ घेऊन बोलावं लागतं, भीम बोलताना रस्व घेऊन बोलावं लागतं. भीम बोलावं लागतं, पण भीष्म दीर्घ ठरून बोलावं लागतं. रस्व दीर्घ जर त्याचा मेळ नाही लागला ना तरी अर्थ बदलले जातात. मराठी भाषा आहे, वाक्याच्या चढ उतारावरती देखील अर्थ बदलले जातात. एखादा स्वल्पविराम इकडचा तिकडे गेला तरी अर्थ बदलले जातात. बऱ्याच मुलांचा समज आहे, गोड गैरसमज, मराठी भाषा सगळ्यात सोपी. त्यांना माहिती नाही सगळ्यात अवघड भाषा म्हणजे मराठी. विठ्ठल वाक्याची चढ उतार झाली तरी अर्थ बदलला जातो. भिंतीवरती एक वाक्य लिहिलं होतं, येथे थुंकू नये. एक बहादर गेला आणि त्याच वाक्यावरती थुंकला. दुसऱ्या माणसाने म्हटलं, अरे मूर्खा तुला कळत नाही का काय लिहिलंय? येथे थुंकू नये, येथे थुंकू नये, येथे थुंकून येथे थुंकू नये. एका कीर्तनकाराला एका व्यक्तीनं प्रश्न विचारला, म्हणे महाराज तुम्हाला माहिती आहे का काय? संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे, देती घेती ते नरकाशी जाती, देती घेती ते नरकाशी जाती. ही प्रमाण खूप पाठ असतात लोकांना. देती घेती ते नरकाशी, तेच वाक्य महाराजांनी बोलून दाखवलं. हो, देती घेती ते नरकाशी जाती. धन्य झाली विठ्ठल. आता आपण कसा अर्थ लावायचा ते तुम्ही ठरवायचं. आता नाही फारस वाढवत नाही. काही काही भाषेतले श्लेष आहेत ना. शेंगदाण्याच्या पुड्या विकणारा पोरगा हातामध्ये पुड्या घेऊन स्टँडवर स्टेशनवर जोरात ओरडतोय, खरं शेंगदाणे, खरं शेंगदाणे. खरे म्हणजे काय फुकट द्यायला आलाय का? त्याला म्हणायचं मीठ चोळलेली आहे. लोकांना म्हटलं फुकट द्यायला आलं. काही काही शब्दाचे श्लेष असतात, ते एका शब्दाचे एका वाक्याचे दोन दोन अर्थ होतात. गंमत आहे मोठी मराठी भाषेमध्ये. रस्व दीर्घ जरी पाळलं नाही ना तरी अर्थ बदलला जातो. बघा शब्दकोशामध्ये खूप अर्थ आहे. शिव या शब्दाचा पहिला अर्थ आहे शिव म्हणजे टाके घालणे असा अर्थ आपण व्यवहारामध्ये लावतो. जोडणे, टाके घालणे. तुम्ही असा जरी अर्थ गृहीत धरला तरी काही हरकत नाही. हा जो जीव आहे आणि तो जो शिव आहे या दोघांना जोडण्यासाठी हा मंत्र आहे. आम्ही त्याचसाठी आलोय. मनुष्य जन्माची इति कर्तव्यता त्याच्यातच आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. देहरूपी गावाला आलेला हा जीवात्मा त्याला आपल्या मूळ स्वरूपाला जायचंय. संत तुकाराम महाराज आपल्या राहत्या घरी बसायचे, म्हणजे राहत्या घराच्या बाहेरच्या कठड्यावरती बसायचे. येणारी जाणारी माणसं नमस्कार करायची, जवळ यायची. महाराज त्या येणाऱ्या माणसांना म्हणायचे, मला माझ्या घरी घेऊन चला ना. लोक म्हणायची, महाराज तुम्ही तुमच्याच घरी बसलात, तुम्ही तुमच्याच घरी आहात. महाराज म्हणायचे, मला माझ्या घरी घेऊन चला ना. लोक म्हणायचे, महाराज तुम्ही तुमच्याच घरी बसलात. लोकांना कळायचं नाही महाराजांना नेमकं काय म्हणायचंय. माझ्या घरी घेऊन चला ना म्हणजे आपलं घर वेगळं. आपण जे राहतो ते घर जरी आपल्याला वाटत असेल हे आपलं आहे, तरी याहीपेक्षा आपलं घर वेगळं. शरीराचं घर वेगळं आहे, या जीवाचं घर वेगळं. देवानं हे दान दिलंय. माऊलींच्या छान ओव्या आहेत. पाहे पा शरीराची या गावा, जया लागे आले पांडवा तो कार्यार्थ गवा सांडोनिया. किंवा देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणे धनंजया जिया परी. या देहरूपी गावाला हा जीवरूपी पाहुणा
काही दिवसाचं पाहुणचार करायला आलाय। याचा आणि याचा काही संबंध नाही। एक दिवस तो एग्रीमेंट करार संपणार आहे। जेवढी जेवढी शिल्लक आहे ती संपल्यानंतर जावं लागतं, निघावं लागतं। मी काही कोणाच्या वाईटावर आलो नाही, पण जेवढी शिल्लक आहे ती संपली की आपल्याला निघावं लागेल। याचा आणि याचा काही संबंध नाही। ही प्रॉपर्टी त्याची आहे। देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? ही काळाची मालमत्ता आहे। आपलं काय आहे ते? महाराज, मला एक वाक्य रोज ते कानावर येतं, आवाजाचे जादूगार। मला अजून प्रश्न पडलाय, नेमका आवाजाचा जादूगार कोण आहे या जगातला? मला वाटतंय परमेश्वर, ईश्वर, देव हा या आवाजाचा खरा जादूगार आहे। त्याच्यापेक्षा कोणी आवाजाचा जादूगार नाही। काय म्हटलं लक्षात आलं? त्यांनी जर ठरवलं ना तर एका सेकंदात बंद करेल। कोण जादूगार आहे? अरे आम्ही प्रमाण म्हणतो, साळुंकी मंजुळा बोलत असे वाणी, शिकविता धणी आपुलिया बळे नाही मी बोलत, चाले हे शरीर। याचा खरा जादूगार तो नाही। आपण कोण जादूगार? काय आपल्याकडे कंट्रोल त्याच्या हातात आहे। याचा जादूगार तो आहे। कुणाला तरी श्रेय नाही द्यायचं। मी तुम्हाला रोजची गंमत सांगू, रोजची गंमत सांगतो। रोजच्या कीर्तनामध्ये वाजवणारे आमचे महाराज स्पीकरवाल्यांकडे पाहतात आणि म्हणतात, माझ्या माईकचा आवाज द्या। इकडचे वाजवणारे महाराज म्हणतात, माझ्या माईकचा आवाज द्या। आमचे गाणारे महाराज मागे बघतात आणि म्हणतात, माझ्या माईकचा आवाज द्या। हे महाराज म्हणतात, माझ्या माईकचा आवाज द्या। कीर्तनकार महाराज म्हणतात, का बाबा या सगळ्यांना देऊन जर शिल्लक राहिला तर माझ्या माईकचा आवाज द्या। मी काय म्हटलं लक्षात आलं? मला पुढचं बोलायचंय। सगळे म्हणतात माझ्या माईकला आवाज द्या, माझ्या माईकचा आवाज द्या। मी म्हणतो माझ्या माईकचा आवाज द्या। माझा प्रश्न असा आहे, हा माईक कुणाचा आहे? तुमच्या लक्षात येते काय? माईक कुणाचा? हो त्यांचा आहे, मालक ते, इस्टिमेट त्यांचं आहे, भांडवल त्यांचं आहे, प्रॉपर्टी त्यांची। आणि आपण म्हणतो रोज माझ्या माईकला आवाज द्या। माझ्या, अरे तुझा कुठे? तुझा आहे कुठे इथे? तू 15-20 मिनिटांना गाय नाही, म्हणजे आपल्याला नाही म्हणत मी, प्रत्येक जण म्हणतो माझ्या माईकला आवाज द्या। माझ्या दुसऱ्याच्या प्रॉपर्टीवरती आपण हक्क गाजवतोय, हा गुन्हा नाही वाटत? मी त्या इस्टिमेटचं नाही सांगायला आलोय। हे जी इस्टिमेट आहे ना, हे भांडवल आहे ते त्याचं आहे। आपलं काय आहे ते? किती प्रमाण आहेत? देह जाईल जाईल त्याशी काळबा, शरीर जायाचे ठेवणे, हा देह नाशिवंत, नाशिवंत देह। किती प्रमाण आहेत बघा। आपलं नसताना आपण त्याच्यावरती हक्क गाजवतो। आपलं काय आहे ते? माझा मुद्दा नेमका असा आहे, विठ्ठला त्याला आणि याला जोडण्यासाठी परमार्थ आहे। आम्हाला जोडायचंय, या मंत्रातून जॉईंट करायचंय, जोडायचंय। संत एकनाथ महाराजांनी त्यांच्या हरिपाठामध्ये आणि संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या हरिपाठामध्ये, म्हणजे माऊलींच्या हरिपाठामध्ये 6वा अभंग साधुबोध झाला, त्याच्यातला दृष्टांत आणि संत एकनाथ महाराजांचा दृष्टांत, फक्त शब्दप्रयोग वेगळे, दृष्टांत एकच। तिकडे एकनाथ महाराज म्हणतात, पाजळाली ज्योती कापुराची वाती, ओवाळीता आरती भेद नोरे। तोच दृष्टांत माऊलीनं कापुराची वाती। आणि याचा सिद्धांत काय? याचा सिद्धांत काय? जीवशिव दोन्ही एक रूप झाले, शिव दोन्ही एक रूप झाले, जीव दोन्ही एक रूप झाले, शिव दोन्ही एक रूप झाले, उडते संचले दैसे दैसे, उडते संचले दैसे दैसे, जीवशिव दोन्ही एक रूप झाले, मुळीचे संचले दैसे दैसे, ठाईत समाप्ती झाली दैसे। या जीवाला कापुराची उपमा दिली आणि शिवाला अग्नीची उपमा दिली। अग्नी आणि कापूर जर एकत्र झाला तर ठाईच समाप्ती झाली दैशी। जीवा शिवाचं ऐक्य करण्यासाठी आमची वाटचाल आहे, आमचा अट्टहास आहे, आमचा प्रयत्न आहे। कधीतरी जगाकडे पाहण्यापेक्षा स्वतःकडेही पाहावं। अलीकडे आमचा सगळा वेळ दुसऱ्याचा विचार करण्यामध्ये चाललाय। आपल्या स्वतःचा विचार सुरू करा, म्हणजे कधीतरी आपल्या स्वस्वरूपाची जाणीव होईल। मला सांगा, आपल्या दिवसभराचा वेळ दुसऱ्याचा विचार करण्यामध्ये जातो का आपला विचार करण्यामध्ये जातो? दुसऱ्याचा विचार करण्यामध्ये। माणूस आज तो खरा दुःखी आहे, त्याला हे कारण आहे, तो फक्त विचार दुसऱ्याचा करतो। आम्ही कधीतरी माऊलींचं ऐकावं, आपुली आपण करा।
आपला विचार करावा, अंतर्मुख व्हावं, विषयांची तिळांजोडी देऊनी प्रवृत्तीवरी निगड वावणी माते हृदय सुनी भोगिताती. विषयाकडे धाव घेणारी इंद्रिय आहेत त्यांना अंतर्मुख करायची. हे नरा आत बघ जरा, तुझ्या आतमध्ये बघ तुझं खरं स्वरूप काय. हा दिसतोय तो खरा का दिसत नाही तो खरा. अरे अंडज जारद स्वेदज उद्बीज आटे हरिनाम नाटे ते बरवे. शरीर आटे संपत्ती आटे हरिनाम नाटे ते बरवे. बाप रखमा देवी वराचे नाम नाटे युगे गेली परी उभा विटे. काय प्रमाण आहेत माऊलींची. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, पाहता पाहिले, पाहता जाईल रे या, स्वप्नीचे जाईल रे या. हे साते अलंगे या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चहिले जाईल. म्हणून इथे शिव शब्दाचा तुम्ही असा जरी अर्थ गृहीत धरला, टाके मारणे जोडणे, आम्हाला जोडायचे. या जीवदशेतून आम्हाला त्या मूळ स्वरूपापर्यंत जायचे. त्याशिवाय सद्गती नाही, त्याशिवाय समाधान नाही, त्याशिवाय आनंद नाही. काय प्रमाण आहे महाराजांचं. आपुला तो एक देव करून घ्यावा तेणे विना जीवा सुख नव्हे. आणि मग पुढे प्रमाणे एरती माईके दुःखाची जने. याच्या व्यतिरिक्त जेवढं जेवढं आहे ते तेवढं दुःख आहे. तुम्हाला आणखीन एक सहज व्यवहारातलं उदाहरण सांगतो. लहान लेकरू, 14-15 दिवसाचं लेकरू असेल असं गृहीत धरा. आणि या 15-20 दिवसाच्या लेकराला पाळण्यामध्ये ठेवून त्याची माई त्याची आई काहीतरी कामानिमित्तानं बाहेर गेली असेल, महिन्याचा असेल असं गृहीत धरा. पाळण्यामध्ये झोपून काहीतरी कामानिमित्तानं बाहेर गेली. ते पाळण्यातलं झोपलेलं मुलगा रडायला लागलं. त्या मुलाच्या आजीनं घेतलं, बाजूच्या काकीनं घेतलं. मुलगा फार रडायला लागला म्हणून आजूबाजूच्या 2-5 महिला गोळा झाल्या. का बरं लेकरू रडतोय, का बरं लेकरू रडतोय. सगळ्यांनी प्रयत्न केला. त्या भगिनीनं, कोणी मावशी काकी असेल, सगळ्यांनी प्रयत्न केला त्याला गप्प करण्याचा. त्याला पाणी पाजलं, त्याला दूध पाजलं. पोरू काही रडायचं थांबेना. ते लहान लेकरू काही रडायचं थांबेना. 15 मिनिटं झाली, अर्धा तास झाला, चांगला 1 तास झाला रडायचा थांबत. काय आश्चर्य. त्याची माय आली आणि तिनं फक्त जवळ घेतलं, कडेवर घेतलं, कुशीमध्ये घेतलं. एका क्षणामध्ये मूल रडायचं थांबलं. माझा दृष्टांत उदाहरण. मुलगा किती दिवसाचा आहे. 20-25 दिवस, महिन्याचा मुलगा आहे. त्याला मावशी काकी आई, म्हणजे आई आणि बाई यातला फरक त्या लहान लेकराला काय माहिती. ही माझी माय आहे, ही माझी आई, आणि ही शेजारची बाई किंवा मावशी काकी, त्याला काय फरक माहिती. पण आईनं घेतल्यानंतर त्या स्पर्शातून त्याला जाणीव झाली की मी इथूनच आलोय. जिथून आलोय तिथं गेल्याशिवाय समाधान नाही. ज्या कुशीतून, ज्या वात्सल्यातून जन्म झाला ते वात्सल्य त्या वात्सल्याला भेटल्याशिवाय. मला एवढंच सांगायचंय, जीव हा ईश्वराचा अंश आहे. तो अंश त्या अंशाकडे गेल्याशिवाय त्याला आनंद नाही, त्याशिवाय त्याला समाधान नाही. बाकी एरती माईके दुःखाची, बाकी हा सगळा दुःखाचा बाजार आहे. संसार प्रपंच हा दुःखाचा बाजार आहे. आयुष्यभर माणसं करतात ती सुखासाठी करतात, पण पदरात दुःख आहे. यालाच तर प्रपंच म्हणतात. संत तुकाराम महाराजांनी उभ्या आयुष्याच्या संसाराचा बॅलन्स शीट ताळेबंद एका अभंगात नाही, एका प्रमाणात सांगितलं. सुख पाहता जवा पडे, सुख पाहता जवा, दुःख पर्वता येवढे, दुःख पर्वता येवढे, दुःख पर्वता येवढे. एका प्रमाणामध्ये उभ्या आयुष्याचा बॅलन्स शीट, उभ्या आयुष्याचा ताळेबंद एका प्रमाणात सांगितला संसाराचा. अरे सुख पाहता जवा पडे, आणि दुःख डोंगरा एवढं दुःख आहे, डोंगरा एवढं. आणि सुख एवढे, त्यालाच प्रपंच, त्यालाच संसार म्हणतात. करतोय ते सगळं आपण सुखासाठी करतोय, पण पदरात दुःखाशिवाय काय. हाताने कपडे धुण्याचा त्रास होऊ लागला, कंटाळा येऊ लागला की मग घरामध्ये गाऱ्हाणं सुरू होतं. जाऊ द्या 40-50 हजार रुपये, एखादी वॉशिंग मशीन आणा. 40-50 हजार रुपये खर्च केले, घरामध्ये वॉशिंग मशीन आणली. सुखासाठी का दुःखासाठी. तुम्ही नाराज आहात का.
मी तुम्हाला विचारतोय, घरामध्ये हाताने कपडे धुण्याचा कंटाळा आला, त्रास होऊ लागला की मग एखादी 40-50 हजाराची मशीन आणली, वॉशिंग मशीन आणली, सुखासाठी का दुःखासाठी? किंमत कमी वाटली का तुम्हाला? वाढवतो वाटल्यास किंमत, काय हरकत? कीर्तनातली किंमत आहे, मला कुठे द्यायची आहे? चांगली 5-50 हजाराची मशीन आणली, सुखासाठी का दुःखासाठी? सुखासाठी आणली. आता सुख झालं, बरोबर की नाही? खूप गरमी, खूप त्रास होऊ लागला, उकडायला लागलं आणि मग एखादी 1.5-2 टनाची एसी आणून घरामध्ये बसवली. आता तुम्ही सांगा, हे सुखासाठी का दुःखासाठी? सुखासाठी, बरोबर आहे ना? करतोय ते सुखासाठी. आता हे पंख्याची हवा कमी पडू लागली, एखादी 1-1.5 टनाची एसी आणून बसवली, सुखासाठी. वेगवेगळी विद्युत उपकरणं आपण घरामध्ये बसवली, ही सगळी सुखासाठी. आणि या सगळ्याचं महिन्याचं MSEBचं बिल आलं. आता बोला, मग म्हणतो एवढं कसं करे? तू तुझ्या सुखासाठी केलं, पण पदरात दुःख आहे, याला संसार म्हणतात. विठ्ठला, जीव हा ईश्वराचा अंश आहे, काही कारणा परत्वे आला. देवे दिला देह भजना गोमटा, तो मुक्त होता आता बद्ध झालाय. देहरूपी उपाधीमध्ये गुंतला, तो बद्ध झाला का? आपल्या मूळ स्वरूपाला विसरला. महाराज पूर्वी आपली सिनियर ज्युनियर म्हणजे आपली वडीलधारी कीर्तनकार मंडळी दृष्टांत सांगायचे, आठवतो नाही का? एक धनगर आपली मेंढर घेऊन रानामध्ये जायचा, माहिती सगळ्यांना तो दृष्टांत. आणि मग योगायोगानं एक वाघाचं किंवा सिंहाचं एक लहानसं लेकरू, लहानसं पिल्लू, काय छावा म्हणायचं काय, ते लहानसं पिल्ल त्या मेंढरांच्या मध्ये आलं. तो स्वतःलाच मेंढरू समजायला लागला. पूर्वीची आमची जुनी कीर्तनकार मंडळी फार छान रंगून सांगायची, हा म्हणजे हा ईश्वराचा अंश आहे, वाघाचा छावा आहे, पण देहाच्या उपाधीमध्ये गुंतला आणि तो स्वतःला संकोचोनी काय झालासी, लहान घेई अपोषण ब्रह्मांडाची. शिव या मंत्रानं त्याला जोडायचंय, त्याला जोडायचंय. असा अर्थ जरी धरला तरी काही हरकत नाही. त्याच्या पुढचा अर्थ आहे, शिव म्हणजे हद्द, मर्यादा. ही आमच्या गावाची शिव असंच म्हणतात ना, हद्द, मर्यादा. अशा अर्थानं देखील शिव या शब्दाचा अर्थ साहित्यामध्ये येतो. हा जरी अर्थ इथं गृहीत धरला तरी काही हरकत नाही. ही त्याची हद्द आहे. इथे काय कोणाचं चालणार आहे? हे सगळं त्याची हद्द आहे. त्याच्याही पुढे अर्थ आणखीन गृहीत धरला जातो. शिव म्हणजे स्पर्श, बरोबर आहे ना? अशा अर्थाने देखील तो शब्द प्रयोग आपण साहित्यामध्ये मराठीमध्ये पाहतो. स्पर्श, शिवू नको म्हणजे स्पर्श करू नको, अशा अर्थाने देखील येथे आपण अर्थ गृहीत धरायचा. शिव म्हणजे कल्याण. हा जो कल्याणदायी शब्द आहे, जे उच्चारल्यानंतर आमच्या जीवाचं कल्याण होणार आहे, आमच्या जीवनाचं हित होणार आहे, त्यासाठी ही मंत्र साधना आणि सगळ्यात सोपी असणारी मंत्र साधना आहे. त्याचा परिणाम, त्याची फलश्रुती काय? तर अखंड चिंतन, अखंड साधना जर केली तर धन्यतयाचा संसार, परमार्थाचे त्याची घर. आपल्याला आपलं घर मंदिर बनवताय. बघा, आपण ठरवायचंय घराचं मंदिर करायचं का मंदिराचं घर करायचं. माणसानं चांगल्यातून वाईट निर्माण चांगल्यात वाईट करावं का वाईटात चांगलं करावं? चुकीचा बोललो का मी पटकन? नाही ना. परमार्थातून संसार, परमार्थात संसार करायचा, संसारात परमार्थ करायचा. काही काही माणसं संसारामध्ये परमार्थ निर्माण करतात आणि काही काही परमार्थात संसार करतात. काही काही घरात प्रवेश केला ना, पाऊल टाकल्यानंतर कळतं, जरी घरात गेलो तरी असं वाटतं कुठल्या तरी मंदिरातच आलोय, आणि काही मंदिरामध्ये गेल्यानंतर असं वाटतं कुठल्या तरी घरातच आलोय. काहीनं मंदिराची घरं केली, काहीने घराचं मंदिर केलं. बघा, काय करायचा हा निर्णय आपला आहे. एक वाक्य बोलू, राग येणार नसेल तर. राजकारणातून मंदिरं उभी करावीत, फक्त मंदिरात राजकारण नाही करायचं. विठ्ठला, चांगल्यात वाईट करायचं का वाईटातून चांगलं करायचं? प्रसंग जरी वाईट असेल तरी चांगलं निर्माण करता आलं पाहिजे. आम्ही चांगल्यात वाईट
महाराष्ट्राच्या दर्शनासाठी म्हणजे तीर्थासाठी एक माणूस गेला. जाता जाता तो अक्कलकोट वगैरे महाराजांच्या दर्शनाला गेला. दर्शन घेऊन आल्यानंतर त्यांनी शंका विचारली. म्हणे महाराज तीर्थयात्रेला गेलो होतो. म्हटलं कुठे कुठे गेला? ते म्हणे शेवटी शेगावला गेलो, गजानन महाराजांचं दर्शन झालं. आणि म्हणे छान आहे, महाराजांचं दर्शन घेऊन आला, खरंच छान. म्हणे एक शंका विचारायची होती तुम्हाला. म्हणे विचार ना. म्हणे महाराज गजानन महाराजांच्या हातामध्ये ती चिलीम आहे, हे काय प्रकार आहे? म्हटलं तू तेवढीच घेऊन आलाच वाटतं, बाकी काही प्रसाद आणला का तू? काही लक्षात आलं का? तुला काय बाकी दिसलंच नाही, तू फक्त तेवढंच घेऊन आला. म्हणजे वाईटाकडे कसं बारीक लक्ष आहे बघा. म्हणजे चांगल्यात देखील दृष्टिकोन वाईट आहे. कधीतरी आपलाही दृष्टिकोन बदला, तुम्हाला वाईटच चांगलं दिसेल. महाराजांचा छान अभंग आहे. आंधळ्याची जन अवघेची आंधळे, आपणाची डोळे दृष्टी नाही, रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान, तोंडाची कारण चवी नाही. प्रमाण कसं आहे बघा शेवटचं. तुका म्हणे शुद्ध नाही जे आपण, तुका म्हणे शुद्ध नाही जे आपण, म्हणे शुद्ध नाही जे आपण, तुका म्हणे शुद्ध नाही जे आपण, तया त्रिभुवन अवघे थोडे, तया त्रिभुवन अवघे थोडे, तया त्रिभुवन. तुका म्हणे शुद्ध नाही जे आपण, तया त्रिभुवन अवघे खोटे. लक्षात आलं? म्हणून एकदा आपला दृष्टिकोन बदलला की जगही आपल्याला तसं दिसेल. देवाच्या संबंधी विश्वाची सोय रे, सूत्र ओढे दोरे एकाएक, नरनारी बाळे अवघा नारायण. त्या दृष्टिकोनातून पाहावं. संत एकनाथ महाराजांचा आणि संत नामदेव महाराजांचे हे दोन दृष्टांत संप्रदायामध्ये आमची महाराज मंडळी सांगताय. दोन्ही दृष्टांत आपल्या माहितीचे. संत एकनाथ महाराजांनी काशीची गंगा रामेश्वराला चालवली होती. सायासाना चालवलेली गंगा. रस्त्यानं चालताना कडेला एक तळमळणारं तडफडणारं गाढव पाहिलं. नाथ महाराजांनी ती एवढी सायासानी चालवलेली गंगा त्या गाढवाला पाजली, त्याची तळमळ थांबवली, त्याला तृप्त केलं. भक्तांना त्याच्या देहभावानी पाहिलं नाही, आत्मभावानी पाहिलं. आम्ही देहभावात गुंतलेली, देहाच्या उपादेमध्ये गुंतलेली, आम्ही देह दशेतून पाहतोय. कधीतरी आत्मदशेतून पाहावं, त्याच्यातला आणि माझ्यातला सारखा. हरिपाठामध्ये किती प्रमाण रोज आम्ही म्हणतो. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निदान, सर्वागटी पूर्ण एकच ना. सर्वागटी राम देहादेही एक हरी आत्मा, एकच हरी आत्मा. रोजच आम्ही हरिपाठातले प्रमाण बोलतो, पण पाहण्याचा दृष्टिकोन हाही दृष्टांत दिला जातो. संत नामदेव महाराजांच्या चरित्रातला एक प्रसंग सांगितला जातो. दुपारच्या वेळेला संत नामदेव महाराज जेवायला बसले. एक गल्लीतलं शेजारचं कुत्र धावत धावत आलं आणि त्यांच्या ताटामध्ये असणारी एक रोटी नेमकी त्या कुत्र्याने उचलली. पळायला लागलं. नामदेव महाराज त्याच्या मागे धावून त्याला ओरडतायत, हे श्वाना, अरे कोरड्या रोट्या कशा खाशील, त्याच्यापेक्षा ही तुपाची वाटी घे. बाजूची तुपाची वाटी उचलली आणि त्या कुत्र्याच्या मागे, श्वानाच्या मागे धावायला लागे. म्हणतात ही तुपाची वाटी घे, त्याच्यात बुडून खा, असं त्यांचं म्हणणं. किती छान वाटतं ना ऐकायला, बोलायला. उद्या आपण दुपारी जेवण नाही, उद्या नाही, आपण जेवायला बसलो दुपारी, आणि दुपारी जेवायला बसलो, बाजूचं कुत्र आलं, आपल्या ताटातली रोटी चपाती भाकरी उचलली आणि ते कुत्र पळायला लागलं. आपण पण बाजूची भाजीची वाटी घेऊ आणि त्याच्या मागे धावत जाऊन ओरडू, ए कोरड्या चपात्या कोरड्या भाकरी कशा खाशील, त्यापेक्षा ही भाजीची वाटी घे आणि त्याच्यात बुडून चपाती खा, असंच बोलू ना आपण. ताटातली भाजीची वाटी का कोपऱ्यातली? आपण काही साधे बोलायला म्हणायला सोपं आहे. करणी करता तीर कापे, बोल बोलता वाटे सोपे. विठ्ठला विठ्ठला हे दृष्टिकोन आहे. देहभावानं जगाकडे पाहणं, आत्मभावानं जगाकडे पाहणं. म्हणून हा जो आहे त्याचा मूळ अंश, मूळ स्वरूप हे ईश्वर आहे. आणि या साधनेनी
मंत्र साधनेने आम्हाला तिथपर्यंत पोहोचता येतं, पण ती निरंतर अखंड साधना आमच्याकडून घडली पाहिजे. आपलं कसं आहे, एकादशी टू एकादशी, म्हणजे या एकादशीला जागा झाला, पुढच्या एकादशीला तसं नाही, सातत्य नाही राहत. महादेवाच्या मंदिरात जर उद्या गेलात तर बघा, महादेवाच्या पिंडीवरती एक भांड असतं, ते थेंब थेंब पाणी त्याच्यावरती समर्पण करतं. ते सतत गळतं म्हणून त्या भांड्याला नाव पडलंय गळती. गळतीत बोलतात ना, गळती, थेंब थेंब. म्हणजे त्या गळतीतून आम्हाला हे शिकता येतं. ती गळती आम्हाला सांगते, एकदाच हांडावर होत आणि वर्षभर बघायला येऊ नको, असं नको भक्त. मला भक्त असा पाहिजे, त्याच्याकडे सातत्य पाहिजे, सातत्य पाहिजे. हा भक्तीचा भाव आहे. ईश्वराची, देवाची साक्ष ही पावलोपावली आमच्या जीवनामध्ये आली पाहिजे. स्वतःचं अस्तित्व नाकारायचं आणि ईश्वराचं अस्तित्व पावलोपावली स्वीकारायचं, यालाच भक्ती म्हणतात. एका नगरामध्ये एक मंदिर आहे आणि त्या मंदिराचा पुजारी रोज नित्य नेमानं पहाटे 3:30-4 वाजता जाऊन त्या मंदिरामध्ये देवाची पूजा करायची. पहाटेची पूजा झाली की तो आपला निघायचा, त्याच्या कामाधंद्याला, उद्योगाला जायचा. पाऊस असो, उन्हाळा असो, हिवाळा असो, त्याच्या नेमात कधी बदल झाला. अखंड त्याचा पूजा अर्चाचा कार्यक्रम चालू असायचा. बरं, त्या पुजाऱ्याला काही गाता येतं, वाजवता येतं, त्याला काही हरिपाठ, काकड आरती, काही कीर्तन प्रवचन करता येतं काही नाही, साधा माणूस आहे. पण नित्य नेमानं रोज देवाची पूजा करायचा, त्याच्यामध्ये कधी खंड नाही. एकदा तो नेहमीप्रमाणे देवाची पूजा करायला पहाटे पहाटे गेला. आपली पूजा अर्चा झाली आणि आपल्या उद्योगासाठी जायला निघाला. त्याच्याकडे एक लहानशी गाडी होती, 4 चाकाची, मारुती 800 वगैरे असे, काही थोडीशी जुनी आपली. निघाला तो, अशी गाडी घेऊन निघाला. असं बसला, मागे वळवायला गेला. गाडी मागे, काय त्याला रिवर्स म्हणतात, ते मागे असा वळवायला गेला तर मागे एक अशी महागडी, अशी उंचीची, किमतीची गाडी मागे होती. त्या गाडीला त्याच्या गाडीचा धक्का लागला. त्याच्या लक्षात आलं, खाली उतरला, पाहिलं तर अनावधान का होईना पण आपल्या गाडीचा धक्का त्या गाडीला लागलेला आहे. नुकसान झालंय, नुकसान झालंय आपल्याकडून. आजूबाजूला पाहिलं, गाडीचा मालक कोण आहे, कोण आहे, कुणाची गाडी आहे. ओरडला, बोंब मारली, गाडी कुणाची, कोणीच येत नाही. पहाटे 3:30ची वेळ, 4ची वेळ, 4:30ची वेळ, कोणीच येत नाही. काय करावं. शेवटी नाईलाज एवढासा कागद घेतला, त्याच्यावरती फोन नंबर लिहिला आणि त्या गाडीच्या बाहेरूनच काच आणि वायफर याच्यामध्ये तो कागद ठेवला आणि आपल्या गाडीमध्ये बसून तो आल्या मार्गाने निघून गेला. 9-9:30 वाजता त्या गाडीचा मालक आला. पहिल्यांदा लक्ष गेलं, समोरूनच नेमकं गाडीला धक्का दिला होता, डॅमेज झाली होती गाडी, खूप नुकसान झालं होतं. गाडीला मार लागला. कधी ब्रेकरवर गाडी जर खाली लागली ना तर चालवणाऱ्या मालकाच्या, म्हणजे गाडीला मार नाही लागत तो, बरोबर आहे ना. म्हणजे खूप प्रेम असतं गाडीवरती. तर गाडीला पुढूनच, समोरूनच हे झालेलं पाहिल्यानंतर तो खूप रागावला. कोणी केला हा प्रकार, कोण आहे, खूप रागावला. कोणच बोलत नाही, कोणीच पाहत नाही, आजूबाजूला कोणीच माणूस नाही. कोणी केलं तर माणूस नाही सापडत म्हणून नाईलाज झाला. शेवटी गाडीत बसला आणि निघणार एवढ्यात त्याचं लक्ष गेलं. समोर एक कागद होता, त्याच्यावरती नंबर लिहिला होता. तो नंबर, कागद घेतला त्याने, त्याच्यावरती डायल केला नंबर. तर कोण तुम्ही, समोरून उत्तर दिलं. बोला ना, काय काम आहे का. म्हणे हा फोन नंबर कुणाचा आहे. म्हणे माझाच आहे, मीच लिहून ठेवलाय. म्हणे जसे असाल त्या या ठिकाणी या. अर्ध्या तासामध्ये तो पुजारी त्या ठिकाणी हजर झाला. म्हणजे बोला काय. म्हणे हा फोन नंबर कोणी लिहून ठेवला. हो म्हणे मीच लिहून ठेवलाय. माझ्याकडून अनावधानं गाडी मागे घेताना, रिवर्स घेताना तुमच्या गाडीला धक्का लागला आणि त्याच्यामुळं खूप मोठं नुकसान झालंय. माफ करा, अनावधानं झालंय. तुमची असेल ती नुकसान भरपाई मी द्यायला तयार आहे. त्या श्रीमंत माणसाला प्रश्न पडला की एवढा प्रामाणिक माणूस मी आयुष्यामध्ये पहिल्यांदा पाहतोय. त्याने म्हटलं, महाराज, नुकसान भरपाई काय आणि काय हे सगळं जाऊ द्या, फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. हा प्रकार कधी घडला.
त्यांनी म्हटलं पहाटे 4 वाजता घडलं. मागे गाडी घेताना माझ्या गाडीचा धक्का तुमच्या गाडीला लागला. पहाटे 4 वाजता प्रकार घडला. म्हणजे ज्या वेळेला प्रकार घडला त्यावेळेला कोणी बघायला होतं का? म्हणे कोणीच नव्हतं बघायला, कोणीच नव्हतं बघायला. मग प्रसंग प्रकार ज्या वेळेला घडला त्या वेळेला कोणीच बघायला नव्हतं. मग तुम्ही निघून गेला असता तरी, बोला ना, ऐकू द्या मला तुमचं उत्तर तर ऐकू द्या. तुम्ही निघून गेला असता तरी, मला आवाज नाही आला तुमचा. तुम्ही निघून गेला असता तरी आपलं सगळ्यांनाच आपल्याला चाललं असतं, आपल्या सगळ्यांना चाललं असतं. तो पुजारी म्हणतोय साहेब बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते निघून गेला असतं तरी चाललं असतं, बघायला कोणीच नव्हता, पण तो देवळातला देव माझ्याकडे सारखा बघत होता म्हणून मी थांबलोय. बस माझा दृष्टांत उदाहरण थांबलो. एवढा भाव जागृत झाला पाहिजे भक्तीमध्ये, एवढा भाव जागृत झाला पाहिजे. वारंवार त्याची अनुभूती, वारंवार त्याचा साक्षात्कार, वारंवार हा मी नाही तो मी आणि मी त्याचा, देव माझा आणि मी देवाचा. भक्ती एवढी अंतर्भूत झाली पाहिजे. संत तुकाराम महाराज निघाले ना तर म्हणायचे लागला टकळा पंढरीचा, पंढरीचा असा टकळा लागायचा. तुका म्हणे ऐशे आर्त जाते म्हणी त्याची चक्र पाणी वाट पाय. देव वाट पाहायचा देव. आपण देवाची वाट पाहणं यात काय मोठं विशेष आहे? देवानी आपली वाट पाहणं ही खरी परिपक्व भक्ती म्हणायची. आपली भक्ती परिपक्व झाली पाहिजे. देवाने डोळे लावून वाट पाहावी, माझे भक्त कधी येतात. आपण समजायचं आता ती माझी भक्ती, आपली भक्ती ही आता ही परिपक्व दशेला आलेली आहे. असा टकळा लागायचा देवाचा. कधी एकदा कही ऐशी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा धुरत असे. महाराजांनी दृष्टांत कोणता दिलाय माहितीये यासाठी? माय बाळा भेटी सुखाची आवडी तैशी मद गोडी देवा, मद गोडी देई देवा, तैशी मद गोडी. माय बाळा भेटी सुखाची आवडी तैशी मद गोडी देई देवा. माय लेकरांची भेट झाल्यानंतर त्या दोघांच्या भेटीतला जो आनंद आहे, भेटीतलं जे समाधान आहे, जीवाच्या आणि शिवाच्या भेटीमध्ये तो आनंद आहे, ते समाधान आहे. त्या दोघांचं ऐक्यातून निर्माण होणारा जो आनंद, जे समाधान, यासाठी आमचा अट्टाहास आहे, यासाठी आमचा प्रयत्न आहे. म्हणजे अशी अर्थता पाहिजे, मनातून अर्थता. एक लहानसा ऐतिहासिक प्रसंग, ऐतिहासिक उदाहरण तुम्हाला सांगतो. मला माहिती वेळ संपलेली आहे. अरे बाप, 1-2 मिनिटामध्ये महाराज, 2च मिनिटामध्ये. 62 वर्षाच्या आऊसाहेब डोळे लावून आपल्या 32 वर्षाच्या लेकराची आणि 8 वर्षाच्या नातूची वाट पाहताय. 1 दिवस, 4 दिवस, 15 दिवस, महिनाभर नाही 5 महिने, 13 दिवस आऊसाहेब वाट पाहताय. रायगड आग्रा हे 1350 किलोमीटरचं अंतर आहे. 5 मार्च 1666 ला महाराज रायगडावरून निघाले. त्याला औरंगजेबाच्या वाढदिवसाचं आमंत्रण आहे. त्याला अरबी भाषेमध्ये सालगिरह म्हणतात. वर्षातून 2दा वाढदिवस करायचा औरंगजेब. 66 दिवसाचा प्रवास करून महाराज रायगडावरून आग्र्याला पोहोचले. आग्र्याच्या अलीकडे मुलुकचंद सराई नावाची धर्मशाळा आहे, 3 किलोमीटर अलीकडे. या मुलुकचंद सराई धर्मशाळेमध्ये महाराज उतरले. 66 दिवसाचा हा प्रवास. आणि हा प्रवास करून महाराज त्या धर्मशाळेमध्ये उतरले. साधा कोणी शिपाई, महाराष्ट्राचा राजा स्वतःच्या पावलानं राज दरबारामध्ये प्रवेश करू पाहतोय. महाराजांच्या स्वाभिमानाला धक्का लागल्यासारखं झालं. साधा एखादा कोणी शिपाई समोर आला नाही. अतिथी देवो भव, राजांचा आदर, सन्मान, मान काही नाही. 12 मेला वाढदिवस होता. 5 मार्च ते 11 मे हा काळखंड आहे. आणि एक साधा शिपाई 12 मेला सकाळी पाठवला, तो दुसऱ्या बाजूने गेला, महाराज एका बाजूने गेले. आजही आपण कधी आग्र्यामध्ये गेलात, नजर कैदेचा भाग बंद आहे, तिथे देशाची मिलिटरी आहे. 75% भाग आग्र्याला बंद आहे, 25% भाग आपल्याला पाहायला मिळतो.
माझा तो स्वतंत्र विषय नाही, हा 5 महिने 13 दिवसाचा काळ आहे. कारण 17 ऑगस्ट 1666 महाराज आग्र्यातून नजरकैदेतून बाहेर पडले. सगळ्यांना माहिती असेल हा विषय. पण आऊसाहेब डोळे लावून वाट पाहत्या. अरे घरातलं एखादं लेकरू जर घरातून बाहेर गेलं तर त्याची माय स्टँड पर्यंत स्टेशन पर्यंत त्या पिवळ्या गाडीपर्यंत त्याला सोडायला जाते. संध्याकाळी येणार आहे तरी ती माय दरवाज्यात येऊन त्या लेकराला म्हणते, बेटा संगती पंक्तीला जाऊ नको, वेळेवर ये, तीच बुडायच्या आतमध्ये ये. एका सकाळी गेलेलं लेकरू संध्याकाळी वेळेवर परत यावं म्हणून ती माय आटापिटा करून त्याला सांगते, बेटा सावकाश जा, सावकाश ये. 65 वर्षाचं वय असताना आऊसाहेब फक्त 10 वर्षांनी म्हणजे 62 वय, 72व्या वर्षी आऊसाहेबांनी पाचाडच्या राजवाड्यामध्ये आपला देह ठेवलाय. म्हणजे 6 जूनला राज्याभिषेक झाला, 17 जूनला आऊसाहेब निघाल्या. फक्त 10 वर्षाचं अंतर आहे. वयाच्या 62व्या वर्षी रायगडावरती आऊसाहेब आपल्या लेकराची वाट पाहतात. पण मनात सगळ्यात मोठी भीती आहे. हा म्हणायला दिसायला माणूस आहे, या राक्षसानं स्वतःच्या बापाला सोडलं नाही, भावाला सोडलं नाही. या सैतानी वृत्तीनं प्रवृत्तीनं स्वतःच्या मुलाला, भावाला, बापाला सोडलं नाही. माझ्या लेकराला हा कसं पाठवेल, काय करेल, ही मनातून आऊसाहेबांच्या भीती. नवसा सायासानं झालेलं लेकरू, नियतीनं पहिला मुलगा दिला तो वाचला. त्याच्यानंतर आऊसाहेबांना 4 लेकरं झाली. लेकरू जन्माला आल्यानंतर ते जायचं, लेकरू जन्माला आल्यानंतर जायचं, अशी 4 लेकरं गेली. आणि या 5 लेकरांच्या नंतर 6व्यांदा राजांचा जन्म झाला. नवसा सायासानं जन्माला आलेले लेकरू आजच 5 महिने 13 दिवस त्या बंदी शाळेमध्ये डोळे लावून आऊसाहेब वाट पाहत. माय जशी लेकराची वाट पाहते ना, देवभक्ताचं नातं असं पाहिजे. माय बाळा भेटी सुखाची आवडी, किंवा चुकली या माय बाळ होर होर पाहे, अशी डोळे लावून वाट पाहते. मी देवभक्ताचं नातं सांगतोय. या मंत्र साधनेने आम्हाला जवळ आणायचंय, जीवाशिवाचं ऐक्य घडवायचंय. आमचा अट्टहास, आमचा प्रयत्न याचसाठी आहे. मनुष्य जन्माचं इति कर्तव्य त्यासाठी आहे. यासाठी तर आम्ही मनुष्य जन्माला आलो. जीव दशेतून, शरीर दशेतून व्यवहारात, प्रपंचात, संसारात असावं, पण जीव दशेतून आम्ही आमच्या मूळ स्वरूपाला जावं. त्या दिवशी आमच्या जीवनाची इति कर्तव्यता संपली. आणि मग आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा, तृष्णेची या. जीवनाला निश्चिंता प्राप्त होते. सध्याचा माणूस निश्चिंत नाही, चिंताग्रस्त आहे. तुम्ही तर शहरामध्ये राहता, रस्त्याच्या कडेला सगळ्या पाट्या तुम्ही वाचताय. कोणी बालरोग तज्ञ असेल, कोणी स्त्री रोग तज्ञ असेल, कोणी एखादा नाकाचा, घशाचा, त्वचेचा तज्ञ असेल, कोणी एखादा हाडांचा तज्ञ असेल. त्या रोगाचे तज्ञ आपल्याला बाजारामध्ये सापडतात, भेटतात. तशा पाट्या वाचतो आपण. पण अजून चिंता रोग तज्ञ कुठे पाठी लावलेली मी पाहिली नाही. येथे माणसाच्या जीवनाची चिंता दूर केली जाईल. कदाचित त्यांना त्यांची चिंता दूर करता येत नाही, तो दुसऱ्याची चिंता काय दूर करणार. आणि चिंता हा आजार असा आहे, तो दिसत नाही, पण चिंतेने आपलं जीवन ग्रासलंय. अध्यात्म, साधना, उपासना ही सगळी निश्चिंत होण्यासाठी आम्हाला निश्चिंत व्हायचंय. याचं मूळ कारण तुकाराम महाराजांनी काय सांगितलं, का आम्ही चिंताग्रस्त आहोत, निश्चिंत का झालो, ते त्याचं कारण सांगतात. खुंटलिया धावा तृष्णेची या. तृष्णा म्हणजे आसक्ती, आस, हव्यात. खुंटलिया धावा तृष्णेची या, म्हणून निश्चिंत झालो. आम्हाला निश्चिंत बनायचे. आज माणसाचं जीवन निश्चिंत नाही. आणि निश्चिंत बनण्यासाठी काही साधना आहेत, अध्यात्मातल्या उपासना पद्धती आहेत. त्या नाम साधनेमध्ये जर आमचा काळ गेला तर आमचं जीवन खऱ्या अर्थाने निश्चिंत होईल. विठोबा रखुमाई,
जपे रात्रंदिन धन्यतयाचा संसार परमार्थाचे तेची कर सदोदित वाचे जपे शिव शिव साचे एका जनार्दने शिव सोपा सोपा मंत्र तो राणीव धन्यतयाचा संसार. उद्या पर्वकाळ आहे, तो आजच पर्वकाळ सुरू झालेला आहे. या पर्वकाळावरती आपल्याकडून ही मंत्र साधना घडावी अशा दृष्टिकोनातून हा अभंग, त्या अभंगाचं चिंतन बुद्धीला देवाने प्रेरणा दिली तशा प्रकारे चिंतन करण्याचा प्रयत्न केला. ईश्वर करो ही वाङ्मयीन सेवा आपल्यासारख्या देवतुल्य श्रोत्यांच्या चरणावरती समर्पण करतोय. माझे संप्रदायातले स्नेही ज्येष्ठ सहोदर आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे संतोषजी महाराज पवळे महाराजांचा संपर्क असायचा फोनवरती. योगायोगाने आपणा सर्वांची ही वाङ्मयीन सेवा करण्याची संधी माझ्यासारख्या संप्रदायाच्या एका छोट्या माणसाला, छोट्या घटकाच्या वाट्याला आली. पुन्हा एकदा आपल्यासारख्या पवित्र ईश्वरतुल्य श्रोत्यांच्या पवित्र चरणावरती विनयानं अभिवादन करतो, प्रणिपात करतो. वाङ्मयीन सेवा माऊली चरणी, भगवत चरणी समर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल बोलायचं. एका जनार्दने सेवा, एका जनार्दने सेवा, एका जनार्दने सेवा, एका जनार्दने सेवा, एका जनार्दने शिवा, एका जनार्दने शिवा, एका जनार्दने सोपा